आणि आतापर्यंतच्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। अमरावतीत ठाकरेगडाचं मिशन लोकसभा, ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांचा संघटनात्मक बांधणीकडे जोर। जय बाबाजी भक्त परिवार लोकसभा निवडणूक लढवणार, वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार। मराठवाड्यातील 8 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय। छोट्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन। मोठे पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे हीच भाजपची भूमिका, पक्ष फोडणं ही मोदी शहा यांची विचारसरणी। संजय राऊत यांची चंद्रशेखर बावनकुळेंवर ही टीका आहे। पक्षांना संपवायचं, मोठ्या पक्षांना फोडायचं ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ती महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे। ही मोदी शहांची विचारसरणी आहे। चंद्रशेखर बावनकुळे बोलले ते खरं, मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा हे भाजपचं आधीपासूनच धोरण। विजय वडेट्टीवार यांची ही टीका। भाजपचं धोरणच आहे, मैत्री करा, मैत्री करून मैत्रीमध्ये पाठीत खंजीर खुपसा आणि खून करा, संपवा हे धोरण भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच राहिलं आहे। मला वाटतं की बावनकुळे जी बोलले ते खरं बोललेत, ते काही खोटं बोलत नाहीत, खरा बोलणारा नेता आहे। त्यांच्या मुखातून ते निघालं ते सत्य बाहेर पडलेलं आहे। 2024 मध्ये ईडीमधील मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाणार, सगळेच भ्रष्टाचारी भाजपात गेल्यानं त्यांना कामच आता उरणार नाहीये। अंजली दमानिया यांचं भाजपवर टीका करताना खोचक ट्विट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारातील माणच्या दौऱ्यादरम्यान फडणवीस उदयनराजे भोसलेंची भेट घेणार। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज बैठक, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, विधानभवनात कार्यक्रम पार पडणार।